शॉर्ट लेना है ऐसा, कैसा आगे से कैसा दिख रहा है देखो, ऐसा ज्यादा ऐसा नहीं लेना कि हास हास जोरात हस की. मी नाही गेली खाली. मात्र वेळ कसं झालं पिचेस त्या मला येत्याला माराय सगळ्या तिकडच्या पार्लर आल्या. पिल्लू आहे की, पिल्लू सांगेल की सांगणार का? आईला आमच्या कोणी मारायचं नाही म्हणा. म्हातारी सगळी गिरायक तिकडे नेते कराडापासून. इकडून तर सगळा टक्कलच झाला. शॅम्पू पाठवलेला ना मागच्या वेळेला मी? हिला सुवर्णाला पाठवला, सुवर्ण नाही पाठवला. बघा पाठवलंच नाही तर पाठवते. हाय हाय हो गया मार गए केस सुचवा नको. पाणी म्हणते तिथं. मशरूम हेअरकडे देखाय ना. त्या मशरूम नंतर द्या गावं लागतं, पळायला लागतंय. मध्ये काय नाही नाही तर बाई का बायका नाही त्या इकडची नाविन इंटरनॅशनल आहे ना. देखो का जो देख रहे हो. बाळाला म्हणलं तिला सोड गाडीवर, सोडतो म्हणलं ते कामावून आता आलाय ना, जीवतोय. मोठा का बारका? बारका. त्यांना म्हणलं तुम्ही करणवाडीला निघालाय तर म्हणून आम्हाला सोडा म्हणलं जातं. बारक्याचं लयच लवकर लग्न केले काय? हो एवढंच दिसतंय की पोरगं. किती वर्षाचं आहे? 24 वर्षाचं. आता 25 वर्ष लागलं. लय लवकर लग्न केले. दोघांचे बी 24 वर्षी केले ते. ताईचं 21व्या वर्षी केलं. जिकडच्या तिकडं जे जे ते आपापल्या बायका घेऊन आपापलं नवरं घेऊन आपलं असतं. आता पुरी भेटणं किती मुश्किल झालंय. ची संख्याच कमी झाली तर सगळ्यात पोरगच पाहिजे होती. तर आपल्या पोरांची लग्न झाली तर प्रत्येक जण सांगतोय बघा की पूर्वीच बघा की पूर्वी. तर बाबा काय पाणी बिणी पाहिजे का तुला? तर म्हणला हो. तानूच लागली यावं मग पाणी दिलं त्याला. जीवतोयस का? असं आपलं बोलणं केलं. कुठल्या गावचा काय म्हणला, नको जेवाय बिवाय काय नको, गावाचं नाव सांगितलं. म्हणजे पोरगी आहे का? तर म्हणला हाय की. तर कुठं? तर आमच्या गावात जा, तिथं मला फक्त सरपंच, आता नवीन सरपंच झाले तर त्यांचं घर दाखवा म्हणायचं. बर म्हणलं, गेलो बाया तिथं. तिनं नेलं, ओळख नाही पाळख नाही काय नाही. गेली रिक्षाने गेलो पोरगी बघायला. पोरगी चांगली होती ती बी पोरगी, उचणे दिखणे फान नुसती शहराकडे गेली. झाल्या पसंत, त्या आम्हाला दोघीला बी पसंत पोरगी पडली, त्यांना बी पोरगी पसंत पडली. 1 वर्षानं मोठी, पहिलीच पोरगी मला येईल. आता बोलत आणखीन किती पोर आहे तर म्हणलं मोठं एक पोरग आहे, त्याचंही पोरग बाबू संगच असायचं ना. सून 5 वर्ष आहे, लेकीचं लग्न झालंय, लेकी तर भांब्यात दिली आहे म्हणलं. ती त्या पोरीचा बाप म्हणला, भांब्यात म्हणजे उमरच बसलं का भांब? तर म्हणला हो.
म्हणलं आमची पाहुणी आहे ती. तर म्हणलं कोण व? तर आनंदराव मोरे हिच्या आज्याचं नाव घेतलं. म्हणलं तीच आमचं येवाय आहे. झालं आमची बरमणी नाही करायचंच. पोरगी देखणी पान आहे, चांगली आहे, रानामाळातली सगळी कामं करते, घरातलं सगळं. एका वर्षाला काय होते मोठं असलं तर काय फरक पडते त्यात? ते आमचं पोरग म्हणलं अगं एक पोरगी आणि म्हणलं एक तर पोरी बा पोरासनी भेटाना झाले ते. मस्त आहे ते पोरी. वाटतंय आपलं तसं पण भरपूर आहे. पोरींच्या अपेक्षा किती आहे ते. अपेक्षा वाढले ते ती पण त्यांचं चुकीचं नाही आहे. त्यांचं पण बरोबर आहे पोरींचं. पोरं लय करून असेच आहेत का नाही 10-4 पोरं व्यवस्थित कामं करतात. मग पोरींचं काय चुकते? भविष्याचा विचार करतात तसं बघायला आपण म्हणतोय अपेक्षा. पोरींच्या पेक्षा पोरींच्या आयांची लय अपेक्षा आहे. हा आयाने नाही केली पाहिजे पण मुलांचं म्हणजे बघितलं पाहिजे की बाबा कोण योग्य कसं काय असं मला वाटते. पोरांनी त्यांच्या मनानं करावं. आम्ही तर म्हणजे आमच्या भावाच्या पोरांनी दोन्ही पोरांनी लव्ह मॅरेज केली. आईला कसलाच ताप. लड़की बहुत कम ज्यादा हो गया, लड़कियां कम हो गई ना. म्हणून उमरजला नेली तिला. तिथं पार्लर मध्ये नेली की तिनं नाही 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 म्हणजे मला नाही केस कापायचे. मला वाटलेलंच ते नाही कापणार ते. तरी पण मी जाताना समजून सांगितलं होतं बा तिथल्या तिथं पार्लर मध्ये जा. आता आपल्याला बारकं बा आहे घरात. मग काल गेले त्यांना घेऊन आले. आता कालचा आजचा उद्याचा दिवस थांबायचा आणि परवा दिवशी नेऊन घालवायची. नंदी येते वो चार्जिंग लगाने है. स्क्रीन को टच नहीं होना चाहिए चार्जिंग. सब काम ऐसा नहीं करते जिनको भौरा रहता है ना पीछे बाल अच्छे से नहीं रहते उनको करना पड़ता है. आपण केस झाडून मग बाळाला घेऊ. बाळ पण आलं पाहिजे व्हिडिओ टाकतो. धरा येतं का तुला बाळ? मांडीवर दिसतंय का असं? त्याच्यात दिसतंय? दिसतंय? कोण आहे? दीदी आहे? दीदी आहे? केस कापायची तुझी? केस कापायची का? कापायची का ही केस? काय? कोण आहे? नटू आहे नटू? नटू आहे? नटू धर नीट दिदे वर घे बाळ.